जय जय रघुवीर समर्थ। कोणी कोणाचे नसते असे तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला मदत लागल्यावर कोणीच मदत करत नाही। पण कोणी मला मदत करेल अशी अपेक्षा का ठेवावी? स्वतःला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न करायचा। बाकी आपण कोणाला पण जबरदस्ती नाही करू शकत। तुम्हाला पण आता समजायला पाहिजे की सगळेच लोक आपल्यासारखी नसतात आणि जे काही करायचे असते ते स्वतःलाच करायचे असते। एवढी मेहनत घ्या की तशी वेळच परत येणार नाही। जीवनामध्ये सगळे संपले असे कधीच होत नाही। ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला तसं वाटत असतं, मी आता संपलो आहे, मी आता काहीच करू शकत नाही, आता माझ्याकडे कोणताच मार्ग नाही। असे जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते। तिथं सगळं सोडून सगळ्यांनी हार मानली असती। मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेवढं मोठं स्वप्न असतं तेवढ्याच मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। लोक हे बोलतात, लोक ते बोलतात, आपण सतत दुसऱ्यांचाच विचार करत असतो। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक असतात कशाला? त्यांना स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ते कळत नाही आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघतात। मित्रांनो, आयुष्यभर तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा, लोक नाव ठेवतातच, कारण जगाची पद्धत आहे। चांगलं वागणाऱ्याला सुद्धा लोक नावच ठेवतात आणि वाईट वागणाऱ्याला सुद्धा लोक नावच ठेवत असतात। भक्तांनो, आजच्या दुनियेमध्ये किंमत माणसाला नाही तर पैशाला आहे। किंमत ही बाह्य सौंदर्याला आहे तर मनाच्या सौंदर्याला नाही। किंमत ही चांगल्या किमतीच्या कपड्याला आहे तर साधेपणाला नाही। किंमत ही देखावा करणाऱ्या माणसांना आहे, साधेपणाने जगणाऱ्या माणसांना नाही। किंमत ही खोटेपणाला आहे आणि खरेपणाची किंमत आजच्या युगात शून्यच आहे। किंमत फक्त चमकत्या हिऱ्याला आहे, दगडातून कोरलेल्या किमती गोष्टींना नाही। मित्रांनो, किंमत फक्त किमती दिसणाऱ्यालाच आहेत, मुळात किमती असणाऱ्याला नाहीत। म्हणून मित्रांनो, या दुनियेच्या मनाप्रमाणे जर आपण राहिलो तर नक्कीच आपण धोका खाणार आहोत। म्हणून मित्रांनो, जे सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागे आपण नक्कीच उभं राहायचं। ज्याला खरी किंमत आहे त्यालाच आपण किंमत द्यायची आणि एवढं जर आपण केलं तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा नक्कीच उत्तमाचा होईल। मित्रांनो, कोणाला धोका देऊन मजेत राहू नका, कारण आयुष्यात धोका खायची वेळ स्वतःवर सुद्धा येऊ शकते। ऐश आरामाची चटक लागलेला माणूस व्यसनी माणसापेक्षा भयंकर असतो। दुनियादारी कळायला वेळ लागते, पण जेव्हा दुनिया कळते तेव्हा माणूस स्वतःमध्येच खुश राहायला शिकतो। फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, प्रत्येकाचेच दिवस बदलत असतात। माणूस रुसतो तिथेच जिथे त्याचं सर्वात जास्त प्रेम असतं आणि माणूस फसतो तिथेच जिथे त्याला स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो। पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपून जातो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो। थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो। म्हणून सोबत कोणाची आहे याला फार महत्त्व असतं। म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला। मित्रांनो, सहवासाचा आनंद हा पैशात मांडता येत नाही। जे पक्षी बुजगावण्याला घाबरत असतात त्यांना दगड मारायची गरज नसते। स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे। नात्यांचा आदर करायचा असतो तर नात्यांचा वापर करायचा नसतो। ते नातं कधीच तुटू शकत नाही, ज्यात एक रुसण्यात परफेक्ट असतो आणि दुसरा मनवण्यात एक्सपर्ट असतो। भक्तांनो,
जर समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं हे दोन्हीही व्यर्थ असतं. वाघ पाळा, सिंह पाळा किंवा विषारी साप पाळा, परंतु काही लोक सुधारतील हा गैरसमज मात्र कधीच पाळू नका. स्वतःशी एकनिष्ठ रहा, सगळी कामं होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच किंमत असते. एखाद्या व्यक्तीला आपण कितीही जवळून ओळखत असलो तरीही सध्या त्याच्या मनात काय चाललंय हे कधीच ओळखू शकत नाही. साम्राज्य उभं राहतात आणि कोसळतात देखील, पण दीर्घकाळासाठी टिकतात ती केवळ तत्वे आणि एखाद्या व्यक्तीचा आदर्श. जर काळजाचं प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतून व्यक्त होत असतं. त्यासाठी कुठल्याच दिवसाची वाट कुणालाच पाहावी लागत नाही. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र खूप मोठं देतो. ज्या नात्यांचं गणित योग्य पद्धतीने जुळवता येतं त्याच्या आयुष्यात आनंदाची आणि सुखाची बेरीज कधी चुकत नसते. आणि जो फक्त पैशांचं गणित जुळवण्याला प्राधान्य देतो त्याच्या आयुष्यातून आनंद आणि सुख कितीही पैसा असला तरी कायम वजा होत जातं. नेहमी लक्षात ठेवा, संकटाचा काळ हा ठरलेला असतो. तो कधीच कोणाकडे मुक्कामाला येत नाही. उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर पडत असतो. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण सावधपणे ठेवा. कारण कधी कधी स्वतःचे दात पण जीभ चावत असतात. नाती खूप असतात पण कोणीच कोणाचं नसतं. खरं तर फक्त एकच नातं असतं, ते म्हणजे नवरा बायकोचं. देवाकडून असलेली आशा कधी सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका. मित्रांनो, चांगलं जरूर बना, परंतु पुरावा देण्याची चूक मात्र आयुष्यात कधीच करू नका. देव म्हणतो, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतं तेव्हा त्याला माहित असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आहे, म्हणून हार कधीच मानू नका. देव म्हणतो, तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असण्याची गरज नाही. चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा. आपण कशासाठीही पुरेसे चांगलो नाहीत अशा विचारांऐवजी आपले जीवन चांगुलपणाने भरा. त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने निस्वार्थ भक्ती केली पाहिजे. ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. तो परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. मित्रांनो, घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे बघत बसण्यापेक्षा पुढील मार्ग बघा. कदाचित याच कारणामुळे त्या परमेश्वराने आपल्याला डोळे मागे न देता ते पुढे दिले आहेत. म्हणजेच पाठीमागे भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार करत बसू नका. आपला भविष्यकाळ बघा आणि त्या भविष्याचा विचार करून वर्तमान काळावर फोकस करा. जर तुमचा वर्तमान काळ चांगला असेल तर भविष्यकाळ हा नक्कीच चांगला असणार आहे, यात काही शंका नाही. कोणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखा वाटेल. समर्थ म्हणतात, तू फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा. तुला साथ द्यायला मी तयार आहे. तू तुझे प्रयत्न चालू ठेव. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र खूप गोड असतं. समर्थांवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा मिळतं ज्याची आपण अपेक्षा पण केलेली नसते. समर्थ म्हणतात, प्रसंग तुझी परीक्षा घेत जातील, पण तू त्या प्रसंगांना घाबरू नकोस. त्या प्रसंगांना तू धैर्याने तोंड दे. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या जवळच तुझ्या अंतःकरणात आहे. मी कसा आहे
याचा विचार तू करू नकोस. तू फक्त तन्मयतेने नामस्मरण कर, तुझे प्रयत्न कर आणि बाकी सर्व चिंता, बाकी तुझे सर्व टेन्शन माझ्यावर सोपवून दे. समर्थ म्हणतात, कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण वेळ प्रत्येकाची येते. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे, हे कधीच विसरू नका. भक्तांनो, दुःख हाच खरा गुरु आहे. सुखात माणूस हवेत उडतो, पण दुःख माणसाला विचार करायला शिकवते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणत्या परिस्थितीत कसं जगावं आणि कसं वागावं याचं प्रशिक्षण आपल्याला आयुष्यभर दुःखाकडूनच मिळत असतं. त्यामुळे जरी आपल्यावर दुःखाचा प्रसंग ओढवला असेल तरी वाईट वाटून घेऊ नका, कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काही ना काहीतरी चांगलं कारण असतं आणि जे काही होतं ते त्या परमेश्वराच्या मर्जीने होतं. आपल्याला जे काही भेटतं हे आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं आणि आपल्याला जे काही भेटत नाही ते आपल्या नशिबातच नसतं किंवा त्यासाठी आपण प्रयत्न केलेले नसतात. आपण कुठेतरी कमी पडतो, कोणत्या तरी गोष्टीसाठी आपण कमी पडतो, म्हणूनच तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ होतो किंवा आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपल्याला भेटत नसते. तर आपली चूक कुठे होते आणि कशामुळे होते, कशासाठी होते हे आपण शोधलं पाहिजे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न केले पाहिजेत. कारण परमेश्वराला सुद्धा फक्त आपण प्रामाणिकपणाने केलेले कर्म आवडतात. कुणाचं हिसकावून घेतलेलं, लबाडी करून मिळवलेलं किंवा चोरी करून मिळवलेलं आयुष्यात आपल्याला आयत्या मिळालेल्या गोष्टी कधीच टिकत नाहीत. पण जे आपल्या कष्टाचं, जे आपल्या प्रामाणिकपणाचं काम असतं त्याचं फळ मात्र आपल्याला खूप आनंद देऊन जातं आणि ते आपल्यासाठी कायम टिकणारं असतं. म्हणतात ना, कष्टाचं फळ नेहमी सुख देणारं असतं. ते फळ भेटायला जरा उशीर होईल, त्यासाठी संयम ठेवा, धीर धरा. पण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असताना जरी अपयश आले तर तिथून कधीच माघार घेऊ नका आणि यशाच्या वाटेने चालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवा. लोक तुम्हाला कसं बघतात ते महत्वाचं नाही, तर तुम्ही स्वतःला कसं बघता हे महत्वाचं आहे. फक्त एकदा यशस्वी व्हा आणि मग बघा, तुम्हाला नावं ठेवणारी लोक सुद्धा तुमच्याशी बोलायला लागतात. म्हणून मित्रांनो, कितीही अपयश आलं तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. प्रत्येक माणसाला त्याच्या यशापर्यंत पोहोचण्यात ठोकर लागतच असते. फक्त आपण आपल्या मनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजेत. मित्रांनो, दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगलेच असते. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळेच अपूर्ण राहतात आणि तो विचार म्हणजेच लोक मला काय म्हणतील, मी जर हे काम केले तर लोक मला चांगलं म्हणतील का किंवा काय म्हणतील, या लोकांच्या विचारांमुळेच आपण आपल्या आयुष्यात पुढे जाण्यापासून रोखलो जातो. म्हणून मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीलाच आयुष्यात सर्वात आधी प्राधान्य द्या. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका. तसंच तुमच्या सोबत कुणी आहे किंवा सोबत कुणी नाही याचा देखील विचार करत बसू नका, कारण तो परमेश्वर चांगल्या माणसांच्या पाठीशी कायम उभा असतो. तसंच तो परमेश्वर चांगल्या माणसांसोबत नेहमी कार्याला असतो आणि तो परमेश्वर जरी आपल्याला दिसत नसला तरी त्याची जाणीव आपल्याला नक्कीच होत असते. म्हणून मित्रांनो,
त्या परमेश्वरावर निसंकोच मनाने विश्वास ठेवा. तुम्हाला आयुष्यात जे काही बनायचं असेल त्या सर्व गोष्टी त्या परमेश्वराला सांगा आणि समर्थांकडे प्रार्थना करा की समर्था, मला याच्याही पुढे जायचं आहे. या संकटासाठी प्रयत्न करताना जे काही अपयश येईल ते मला पचवण्याची ताकद दे. जे काही संकट माझ्या समोर येतील त्यातून तारून तूच मला सुखरूप बाजूला ने आणि शेवटपर्यंत तुझी साथ माझ्या सोबत असू दे. फक्त एवढं समर्थांच्या प्रार्थनेत बोला आणि मग बघा, तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीची भीती वाटणार नाही. भक्तांनो, तुम्ही जर या विचारांशी सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.